हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 23 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे. जो ट्विस्ट पाहून तुम्हालाही जबर धक्का बसेल, खूप वाईट वाटेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, बाउन्सर विवानने रात्रभर अवनीला 150 वेळेस कॉल केले, पण अवनीने एकही फोन उचलला नाही. त्यामुळे विवान हा रागारागाने अवनीच्या घरी पोहोचला. अवनीला वाटेल ते बोलला. अवनी खूप चिडली आणि आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, अशा सायको मुलाशी तुम्ही माझं लग्न लावून देताय. आणि हे ऐकून अवनीचे बाबा खूप चिडले आणि चक्क अवनीच्या सनसनीत मुस्काटात मारली, अवनीच्या थोबाडीत मारली. अवनी खूप दुःखी झाली. बाबांनी तिला जाब विचारला, तुझं कोणत्या मुलावर प्रेम आहे ज्याच्यासाठी तू हे लग्न कॅन्सल करायचं म्हणतीये? अवनी खूप दुःखी होते आणि म्हणते, बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही स्वातीबरोबर घराबाहेर येते. घराबाहेर राजा, अवनीची आई आणि सगळे नातेवाईक उभे असतात. अवनी खूप छान दिसत असते. बॅकग्राऊंडमध्ये एका मुलीचं लग्न जेव्हा होत असतं, तेही तिच्या मनाविरुद्ध त्या चित्रपटातील दुःखद गाणं सुरू असतं. अवनीची आई मात्र अवनी किती छान दिसते म्हणून तिची नजर काढते. त्यानंतर अवनी स्टेजवर जाऊन बसते आणि अवनीच्या हातांमध्ये बांगड्या भरल्या जातात. अवनीची आई, वहिनी, आजी सगळ्या मिळून अवनीच्या हातात बांगड्या भरतात आणि राजा हा बिचारा अवनीकडे पाहतच राहतो. त्याला माहीत झालेलं असतं की आता हे लग्न थांबवणं अशक्य आहे. तो अगतिक निराशाजनक नजरेने अवनीकडे पाहत असतो. अवनी खूप दुःखी असते. तिलाही वाईट वाटत असतं. तिच्या हातात हिरवा चुडा भरला जातो. घरातील सगळे खूप खुश असतात, पण जिचं लग्न आहे ती अवनी मात्र खूप दुःखी असते. तिला वाईट वाटत असतं. राजासुद्धा दुःखी होतो की अवनीला इतकं दुःख होतंय, पण तो अवनीला हे दुःख दूर करू शकत नाही, तिला सुखी करू शकत नाही. त्यामुळे तोही निराश होतो. आणि इकडे राजाच्या घरी सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. यशादा चक्क धोंडी अण्णाला लुंगीला इस्त्री करण्यासाठी गरम गरम कुकर आणून देतो आणि धोंडी अण्णा या गरम गरम कुकरने लुंगीला इस्त्री करू लागतात. हे पाहून धन्या हसू लागतो आणि म्हणतो, अरे देवा, पाहिलं का हे काय सुरू आहे? चक्क गरम कुकरने लुंगीला इस्त्री करताय. असं मॉडेल त्या जगात एकटंच आहे आणि असं गणमंतर मी कधी पाहिलंच नाही. तर पाण्या म्हणतो, अरे हे मॉडेल आपल्या घरातच आहे, पाय गणमन हे असंच करतंय. धोंडी अण्णा म्हणतो, ए शट अप, लेट मी फोकस. धन्या म्हणतो, वा रे वा, प्यायची देशी आणि बोलायची विदेशी, हे मॉडेलच वेगळं आहे आपलं. धन्या, पाण्या धोंडी अण्णावर हसू लागतात. तर यशोदा म्हणतो, ए ग बसा ना, कशाला त्यांची चेष्टा करताय? त्यांचं त्यांचं करताय ना ते, मग गप बसा. तेवढ्यात पाण्याचा मोबाईल वाजतो. धन्या पाहतो की राजाचा फोन आलाय. धन्या चक्क फोन उचलतो आणि स्पीकरवर टाकतो. राजा म्हणतो, काय यार पाण्या, मी तुला काल रात्रीपासून कॉल करतोय, कॉल बॅक करता येत नाही का? काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून कॉल केला होता ना? पाण्या विचारतो, तू कधी फोन केला? राजा सांगतो, अरे काल रात्रीच केला होता, पण यशोदाने फोन उचलला म्हणून तुझ्याशी बोलणं झालंच नाही. यशोदा हे ऐकत असतो. धन्या विचारतो, काय झालंय? तर राजा सांगतो, अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेवढ्यात तो विचारतो, फोन स्पीकरवर आहे का रे? पाण्या काही सांगणार तर यशोदा म्हणतो, गप्प बसायचं, त्याला सांगायचं नाही फोन स्पीकरवर आहे. पाण्या म्हणतो, नाही नाही, बोल ना तू. राजा सांगतो, येथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपण त्या सोनक्या विवांना उचललं, पण लग्न कॅन्सल झालंच नाही. उलट 2 दिवसात त्या मुलीचं धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहे. हे ऐकून या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो. राजा विचारतो, आता काय करायला पाहिजे? माझं तर डोकंच चालत नाहीये. धोंडी अण्णा हे सगळं ऐकतो आणि विचारतो, काय रे, राजा काय बोलतोय? तर यशोदा म्हणतो, काय नाही अण्णा, तुम्ही नका लक्ष देऊ, तुमच्या ऐकण्यासारखं नाहीये. राजाला समजतं की फोन स्पीकरवर आहे आणि घरातले सगळेच ऐकताय. राजा म्हणतो, मी ठेवतो फोन. तर यशोदा म्हणतो, ए नाही नाही नाही, फोन नको ठेवू, मी बाहेर जाऊन तुझ्याशी बोलतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर धोंडी अण्णा म्हणतो, येथेच थांबायचं, मला पण ऐकायचं आहे, बाहेर जाऊन कोणीच बोलायचं नाही. तर पाण्या म्हणतो, अहो धोंडी अण्णा, तुमच्या फायद्याचं नाही हो, तुम्ही नका ऐकू. आणि पेताड माणसावर आम्ही विश्वास ठेवत नाही. पेताड माणसाचं कसं आहे, काही पण सांगितलं तर ते त्याच्या पोटात राहत नाही. दारू पोटात गेली
की लगेच गोष्ट पोताबाहेर निघते, त्यामुळे पेताड माणसाशी आम्ही काहीच शेअर करत नाही, असं म्हणून हे तिघे भाऊ घराबाहेर जातात. पण धोंडियांना सुद्धा काही कमी नाही आहे. धोंडियांना मागे मागे येऊन त्यांचं बोलणं लपून ऐकू लागतात. यशोदा विचारतो, बोल राजा, काय झालंय? तर राजा सांगतो, येथे लग्न कॅन्सल झालंच नाही, उलट 2 दिवसात धूमधडाक्यात मॅडमचं लग्न लावून देणार आहे. मॅडम खूप दुःखी रे, मॅडमच्या डोळ्यात पाणी आहे आणि हे पाणी मला पाहवलं जात नाही आहे. काय करावं ते कळतच नाही आहे. तर धन्या म्हणतो, राजादा आपण आहे ना यावेळेस डायरेक्ट पुरीलाच पळवलं तर? हे ऐकून राजाला जबर धक्काच बसतो. राजा अवनीकडे पाहतो. यशोदा मात्र खूप चिडतो आणि म्हणतो, ए धन्या काय बोलतो रे? आणि यशोदा राजाला ठणकावून सांगतो, ऐक माझं, आपण पोरगीला उचलून आणायचं नाहीये. धोंडियांना सगळं ऐकत असतो आणि पुढे यशोदा हा राजाला त्याची शपथ देणार त्याच्या आधीच राजा फोन कट करतो. यशोदा म्हणतो, तुला माझी शपथ? पण त्याला कळतं की फोन कट झालाय. धन्या म्हणतो, शपथ देण्याआधीच फोन कट झाला म्हणजे राजा त्याला काही शपथ लागत नाही, हो की नाही? तर पाण्या हसू लागतो. यशोदा म्हणतो, अरे काय हसायची बात आहे का? आणि हे धोंडी अण्णाला कळायला नको, कुणी त्यांना सांगायचं नाहीये. तेवढ्यात पाण्याला दिसतं की धोंडी अण्णा लपून आपलं बोलणं ऐकतोय. पाण्या म्हणतो, हो यशोदा कळलं, तेच ना की आपण धोंडी अण्णाला वृद्धाश्रमात पाठवणार आहे. हे ऐकून धोंडी अण्णाला जबर धक्काच बसतो. धोंडी अण्णा म्हणतो, तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवणार? अरे माझे पोर आहे ना तुम्ही, मला कशाला धोंडी अण्णाला पाठवताय अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात? तर सगळेजण हसू लागतात. यशोदा हसू लागतो, पण तो काही बोलणार इतक्यात पाण्या म्हणतो, अहो आम्ही नाही पाठवते, ते अनाथाश्रमवाले वृद्धाश्रमवालेच म्हणाले की तुम्हाला तेथे पाठवा आणि त्यांना तुम्ही हवंय. तेच म्हणाले की इतका मोठा माणूस धोंडी अण्णा दांगट आमच्या वृद्धाश्रमाची शोभा वाढवेल, त्याला पाठवून द्या. धोंडी अण्णा रडू लागतो, मला नाही जायचं, मी माझ्या घराला नाही सोडून जाणार, इतकं वर्ष घर जपून ठेवलं, आता मला नाही जायचं. तर पाण्या आणि सगळे हसू लागतात. पाण्या म्हणतो, ओ अण्णा ऐकून घ्या माझं. धोंडी अण्णा म्हणतो, तू गप, तूच मला वृद्धाश्रमात पाठवतोय. पाण्या म्हणतो, अहो नाही हो, त्या वृद्धाश्रमावाल्यांनी आम्हाला 1,00,000 रुपये दिले ना, तरी आम्ही तुम्हाला कुठे पाठवणार नाही, कारण तुम्ही आमची एंटरटेनमेंट आहे, तुम्ही घरात नसल्यावर आम्हाला मजा कशी येणार? धोंडी अण्णा खूप चिडतो आणि म्हणतो, मी तुमची एंटरटेनमेंट आहे का? असं म्हणून एक मोठा ड्रम घेतो आणि या तिघांच्या मागे धावतो. तिघे घरामध्ये पळून जातात. खरंच जेव्हा अवनी या घरात येईल ना, तेव्हा तिला खूप मजा येईल यात शंका नाही. आणि इकडे बिचाऱ्या अवनीची विविध लग्नाचे विधी सुरू असतात आणि स्वाती ही अवनीच्या आईला बाकीच्या सगळ्यांना नाचायला बोलवते. अवनी ही तेथेच बसून असते. तेवढ्यात अवनीला एक मेसेज येतो आणि हा मेसेज वाचल्यानंतर अवनीला खूप आनंद होतो. अवनीच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद असतो. तेवढ्यात राजा तिच्याकडे पाहतो. अवनी त्याला इशारा करते, तू मागे ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राजा म्हणतो ठीक आहे आणि मग हे दोघेही स्टेजच्या मागे येतात. बाकीच्या सगळ्या बायका मस्त डान्स करत असतात. राजा विचारतो काय झालं? तर अवनी त्याला म्हणते, मला कॉंग्रॅट्स कर. राजा विचारतो कॉंग्रॅट्स पण कशासाठी? अवनी म्हणते, अरे कर ना यार, बाकीचे कुणीच मला करणार नाही, कारण कुणाला आनंद होणारच नाही, तू एकटाच मला कॉंग्रॅट्स करू शकतो. राजा म्हणतो ठीक आहे, कॉंग्रॅट्स. आता तरी सांगा काय झालंय? तर अवनी त्याला सांगते, एक खूप मोठी कॉम्पिटिशन होती आर्किटेक्चरची, त्यात मी माझं मॉडेल पाठवलं होतं आणि मी सिलेक्ट झाली आहे. हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, सिलेक्ट झाला तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन. पण कशाबद्दल सिलेक्ट झाला काही कळलं नाही मला. अवनी म्हणते, अरे मी आर्किटेक्ट आहे ना, मी असं घरांचे मॉडेल बनवते आणि जगातली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे, त्यासाठी मी पार्टिसिपेट केलं होतं आणि मी त्यात पहिली आली आहे. हे ऐकून राजा खूप खुश होतो. अवनी त्याला सांगते, आता मी डायरेक्ट एशिया पॅसिफिकला जाणार. राजा म्हणतो, बाबू एशिया पॅसिफिक म्हणजे मोठी गोष्ट आहे, खरंच भारी भारी, लय भारी, मला खूप आवडलं आहे. आणि तेवढ्यात अवनीला या ऑफिसमधून कॉल येतो. अवनी म्हणते, त्यांचाच फोन आहे. अवनी फोन उचलते. तर हा माणूस म्हणतो, मॅडम कॉंग्रॅट्स. तसा तुम्हाला ईमेल तर आला आहे, पण म्हटलं पर्सनली तुम्हाला कॉंग्रॅट्स म्हणावं. अवनी थँक्यू म्हणते आणि हा माणूस सांगतो, मॅडम आता तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. अवनी म्हणते, हो हो, ते तर मी तयारच करून ठेवलं आहे. हा माणूस सांगतो, एकदा का तुमचं प्रेझेंटेशन सिलेक्ट झालं मग तुम्ही डायरेक्ट सिंगापूर. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, सिंगापूर? हा माणूस म्हणतो, हो मॅडम, सिंगापूरला तर जावंच लागेल ना. राजासुद्धा हे सगळं ऐकत असतो आणि अवनी मागे वळून पाहते तर तिचे घरचे सगळे मस्त डान्स करत असतात. अवनी म्हणते, सॉरी सर, मला सिंगापूरला यायला नाही जमणार. तर हा माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही हे काय बोलताय,
वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. हजारो लोकांमधून तुम्ही सिलेक्ट झाला आहे. तुमचं करिअर कुठच्या कुठे निघून जाईल आणि तुम्ही नाही म्हणताय. अवनी म्हणते, सॉरी सर, पण मला खरंच नाही जमणार. असं म्हणून अवनी फोन कट करते. राजा विचारतो, हो मॅडम, असं कशाला बोलताय? का नाही जाऊ शकत तुम्ही? तर अवनी म्हणते, तुला माहीत नाही आहे का, 2 दिवसात माझं लग्न होतं आहे आणि मी या सगळ्यांना सांगितलं तर ते का मला जाऊ देणार आहे का? जी स्वप्न पूर्ण होणारच नाही ना, ती स्वप्न पाहायचीच नाही. असं म्हणून अवनी खूप दुःखी होते. राजा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अवनी म्हणते, जाऊ दे, मला नाही विचार करायचा आहे. असं म्हणून अवनी तेथून निघून जाते. राजाला सुद्धा वाईट वाटतं की अवनीचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे आणि अवनी या बायकांच्या घोळक्यात जाते. सगळेजण तिला नाचायला सांगतात. अवनी कसंबसं नाचण्याचा प्रयत्न करते. राजा तिच्याकडे दुःखी होऊन पाहत असतो. अवनी या प्रकरणानंतर, या आनंदाच्या बातमीनंतर आणखीनच दुःखी झालेली असते. स्वाती तिला स्टेजवर घेऊन जाते आणि अवनीच्या मेहंदीला सुरुवात होते. मेहंदीवाली तिच्या हातावर मेहंदी काढत असते. राजा तिच्याकडे पाहत असतो. अवनी खूप दुःखी असते. अवनीसाठी काहीतरी करायला पाहिजे, पण नेमकं काय, हाच प्रश्न राजाला पडतो. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि अवनी तिच्या बेडरूममध्ये असते. तेवढ्यात अवनीला विवानचा मेसेज येतो. अवनी आपला मोबाईल उघडून पाहते तर विवानने तिला चक्क स्वतःचे नवऱ्या मुलाच्या वेशातील फोटो पाठवलेले असतात आणि हे फोटो पाहून ती बिचारी खूप दुःखी होते. आणि त्यात विवानने एक ऑडिओ मेसेजसुद्धा पाठवलेला असतो. त्यात विवान म्हणतो, ए अवनी, मी लग्नासाठी हा लुक केला आहे. कमीत कमी मला शोभेल असे कपडे घाल, नाहीतर लोक म्हणतील नवरा मुलगा एवढा हँडसम आणि नवरी मुलगी एवढी गबाळी कशी? हे ऐकून अवनीला खूप राग येतो. अवनी मोबाईल ठेवून देते आणि विचार करते, काय माणूस आहे. तेवढ्यात बाउन्सर विमान तिला कॉल करतो. अवनी ही नाईलाजाने फोन उचलते. विमान विचारतो, काय ग, तू माझ्या फोटोवर रिप्लाय नाही केला? तर अवनी म्हणते, दरवेळेस रिप्लाय केलाच पाहिजे का? तर विमान म्हणतो, नाही बरं का, माझ्या फोटोला असं इग्नोर करायचं नाही, दरवेळेस रिप्लाय करायचाच. आणि तुला आवडला की नाही फोटो, तू मला सांगितलं नाही, मला कसं कळायचं? अवनी चिडून म्हणते, तुला आवडलाय ना, मग बस झालं. विमान म्हणतो, अरे वा, म्हणजे लग्नाआधीच तुझी आवड म्हणजे माझी आवड झाली आहे. मग मला जसे आवडतील तसेच कपडे घालायचे बरं का? अवनी खूप चिडते. विमान म्हणतो, कसं आहे ना, तुला आता तुझा सगळा सेन्स बदलावा लागणार आहे. लवकरच आपलं लग्न होईल, मग तुझा डिपेंडंट व्हिसा येणार, त्याचं काय अवघड नाही आहे, आणि मग तू माझ्याबरोबर कॅनडाला जाणार. अवनी खूप चिडते. विमान जोक मारतो, शेवटी त्याचं नाव डिपेंडंट व्हिसा काय आहे? कारण तू माझ्यावर डिपेंड असणार आहे ना, आणि आता सवय करून घे माझ्यावर डिपेंड राहण्याची. अवनी चिडून म्हणते, मला त्या व्हिसाची गरज नाही आहे. तर विमान हसू लागतो आणि विचारतो, का, तू काय तिथे जॉबला येणार आहे? अगं अवनी, तुला समजून सांगितलं ना, तुझ्या त्या गोल्ड मेडलला आहे ना, तिथे कॅनडामध्ये कचऱ्याची सुद्धा किंमत नाही आहे. त्यामुळे तुला काय तिथे नोकरी वगैरे मिळणार नाही, तुला माझ्यावरच डिपेंड राहावं लागणार आहे. अवनी खूप चिडते आणि रागारागाने फोन कट करते. विवानला राग येतो की हिने माझा फोन कट कसा काय केला. आणि इकडे बिचारा राजा हा बंगल्याबाहेर एरझऱ्या मारत असतो आणि म्हणतो, देवी आई, मॅडमबरोबर जे होतं आहे ना, ते अतिशय चुकीचं होतं आहे. काय करावं ते मला कळतच नाही आहे. मॅडमची मदत करायला पाहिजे, पण कशी करणार? जाऊ द्या, आता मी काय करू शकतो, असा विचार करून राजा हा बेंचवर बसतो आणि म्हणतो, आता जे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, मग डोळे बंद केलेच बरे. तो बेंचवर पडतो आणि डोळे बंद करतो. तेवढ्यात अवनी तेथे येते. अवनी खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, येथे माझी झोप उडाली आहे आणि तू निवांत झोपलाय. लगेच राजा उठून उभा राहतो आणि विचारतो, मॅडम, एवढ्या रात्री तुम्ही येथे? अवनी म्हणते, मग काय करणार? अरे मला झोप येत नाही आहे, माझं लग्न होणार आहे आणि मी निवांत झोपू माझ्या रूममध्ये? तर राजा म्हणतो, अहो जी तुमची अवस्था ती माझीसुद्धा झोप उडाली आहे. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, नाही नाही, काही नाही, बोला ना, काय बोलायचं होतं? अवनी म्हणते, तुला खरं सांगू ना, मला काहीच कळत नाही आहे. या घरात मी जन्माला आले, लहानची मोठी झाले, या घरात मी माझी स्वप्न पाहिली, करिअर कसं करायचं ते ठरवलं. किती किती स्वप्न पाहिली होती मी माझ्या करिअरबद्दल, आयुष्याबद्दल, आणि आज या घरातूनच मला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल यासाठी सगळे प्रयत्न करताय. मला तर काय करावं ते कळतच नाही आहे. राजा म्हणतो, खरंच प्रत्येक घराच्या वेगळ्या तऱ्हा असतात. या घरातून तुम्हाला लवकर बाहेर काढायचं आहे आणि आमच्या घरात सगळे तरसलेत की घरात बाई कधी येते, बाईचा आशीर्वाद कधी मिळतो. अवनी विचारते, काय? राजा म्हणतो, नाही नाही, काय नाही. अवनी म्हणते, राजा आता काय करायचं? राजा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मॅडम तुम्ही होप नका सोडू, होप लय तोप चीज आहे हो, होप नाही सोडायची.
अवनी म्हणते, आता कसली होप धरू, लग्न आहे माझं 1-2 दिवसात, लग्न होऊन जाईल, मग कसली होप कसली काय, त्या विवांशी लग्न केल्यावर माझ्या सगळ्या स्वप्नांचा बळी जाणार. तर राजा म्हणतो, मॅडम मग एक काम केलं तर, लग्नासाठी तुम्ही या घरात नाहीच थांबलात तर, तुम्ही घरातून निघून गेला तर. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी चिडून म्हणते, काय म्हणायचंय तुला, मी लग्नाआधी घरातून पळून जाऊ? तर राजा सांगतो, नाही नाही, मी तुम्हाला पळून जायला नाही, निघून जायला सांगतोय. अवनी म्हणते, एकच येते, पळून जाणं काय आणि निघून जाणं काय, काही वेगळं आहे का? राजा म्हणतो, मग वेगळं आहे, पळून जाणं वेगळं, निघून जाणं वेगळं. मॅडम माझ्याकडे एक आयडिया आहे, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आपण आहे ना एक काम करूया, आपण तुमच्या लग्नाआधी तुम्हाला गायब करूया. जसं त्या सोनक्याला गायब केलं ना, तसं तुम्ही गायब व्हायचं. लग्नाचा मुहूर्त गेला की तुम्ही परत यायचं. मग आहे ना तुमचे बाबा तुम्हाला सिरियसली घेतील. मला असं वाटतंय तुमच्या घरातले तुम्हाला सिरियसली घेत नाहीये, म्हणून तुमचं ऐकत नाहीये. तुम्ही लग्नातून निघून गेला की त्यांना कळेल तुम्ही खूप सिरियस आहात. मग निवांत त्यांना सांगा, हा मुलगा तुमच्यासाठी चांगला नव्हता, तुमची स्वप्न काय आहे. मग ते तुम्हाला सिरियसली घेतील, तुमचं नक्कीच ऐकतील. पण अवनीला ही आयडिया आवडत नाही. अवनी म्हणते, नाही रे, माझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्याबरोबर असं नाही करू शकत. मी नाही पळून जाऊ शकत. राजा तुम्हाला खूप मदत केली, त्यासाठी थँक्यू, पण आता आपली भेट होणार नाही. असं म्हणून अवनी ही तेथून जाऊ लागते. राजा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, समजावण्याचा प्रयत्न करतो, मॅडम एकदा विचार करून पहा. पण अवनी काहीच न बोलता खोटी खोटी स्माईल करून तेथून निघून जाते. राजाला सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि इकडे सुलू आत्या, दत्ता हे सगळे घराबाहेर बसून धोंडी अण्णाच्या घराकडे पाहत असतात. नमी येते आणि विचारते, काय ग, धोंडी मामाच्या घराकडे काय पाहतीयेस? सुलू आत्या चिडून म्हणते, माझं घर येते, माझ्या घराकडे पाहतीये, त्यामुळे तर मी येथे घर घेतलंय. आणि आता लवकरच तो दिवस येईल जेव्हा मी या घराच्या अंगणात मस्त बास टाकून आयुष्य आरामात बसणार. पाय तू, तो दिवस लवकरच येईल, कधी येईल काय माहीत. तर नमी म्हणते, अगं उद्याच येईल. सुलू आत्या विचारते, उद्या? उद्या कसं काय? तर नमी म्हणते, माझं आणि यशाचं लग्न लावून दे, मग निवांत बस अंगणात बाजेवर. सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, नमे, परत आगाऊपणाने बोलली ना तर सोडणार नाही तुला, त्याच्याशी तुझं लग्न लावून देऊ. अगं त्या घरात मी एक सुद्धा पोरगी येऊ देणार नाहीये. काही झालं तरी त्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. दत्ता उभा राहतो आणि म्हणतो, हो ना, काय तो पेताड खुनी बाप आणि त्याची 3 तराची 3 पोरं. तर सुलू आत्या म्हणते, अरे दत्ता 4 पोरं आहे रे त्याला. तर दत्ता म्हणतो, अगं मला माहिती आहे, त्या 3 पोरांची मला गॅरंटी आहे, पण जे 4थं पोरगं आहे ना तो राजा, त्या राजाचीच मला भीती वाटते. तो असा एकुलता एक आहे जो पोरगी पळून आणू शकतो आणि त्या घराला बाईचा आशीर्वाद मिळेल. सुलू आत्या म्हणते, अशा घरात कोण पोरगी पळून आणणार आहे? त्या राजाची काही लायकी का? मी पाहतेच कशी पोरगी पळून आणतो तो. तर नमी म्हणते, आणि आणल्यावर काय करशील? सुलू आत्या म्हणते, तू गप ग. आणि सुलू आत्या या घराकडे रागारागाने पाहते की या घराला मी बाईचा आशीर्वाद कधीच मिळवून देणार नाही आणि कोणती पोरगी या घरात पळून येते ना ते मी पाहतेच. इकडे अवनी रागारागाने तिच्या रूममध्ये येते आणि मोबाईल पाहते तर चक्क विवांचे 30 मिस कॉल असतात. हे मिस कॉल पाहून अवनीला जबर धक्काच बसतो. अवनी विचार करते, अरे हा काय डोक्यावर पडला काय, एवढे मिस कॉल कुणी करतं का? आणि अवनी फोन सायलेंट करून झोपून जाते. विवान तिला पुन्हा पुन्हा कॉल करत असतो, पण अवनी काही फोन उचलत नाही. विवान खूप चिडतो. दुसरा दिवस उजाडतो. अवनी तिच्या रूममध्ये असते आणि प्राणायाम करत असते. स्वाती धावत पळत येते. अवनीला म्हणते, अवनी ऐक ना. अवनी म्हणते, थांब 5 मिनटं, प्राणायाम करू दे. तर स्वाती म्हणते, ऐक बाई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अवनी विचारते, काय झालं? स्वाती सांगते, अगं त्या विवाननी मला 50 मिस कॉल केले, तुझ्याशी बोलायचं आहे त्याला. अवनी चिडते आणि हसू लागते. स्वाती विचारते, यात हसायसारखं काय आहे? तर अवनी तिला स्वतःचा मोबाईल दाखवून सांगते, मला तर 150 मिस कॉल केले. स्वातीला जबर धक्काच बसतो. स्वाती डोक्याला हातच लावते. अवनी चिडून म्हणते, अरे हा माणूस आहे का काय, सायको कुठला? कुणी कोणाला इतके मिस कॉल करतं का? मी फोन नाही उचलते म्हणजे मला बोलायचं नाही एवढं पण त्याला कळत नाही का? अशा माणसाशी मी कसं लग्न करू? अवनी खूप चिडचिड करते. स्वातीलाच मारू लागते. स्वाती चांगलीच घाबरते. आणि इकडे घरामध्ये चंद्रकांत आणि महेशच्या गप्पा सुरू असतात की देशमानेचं लग्न आहे, आमदार खासदार येणार, सगळ्यांची सुरक्षेची काळजी घे, मला टेन्शन येणार नाही असं पहा. आणि तो महेशला सांगतो, महेश 8-10 बाउन्सर बोलून ठेव.
महेश म्हणतो ठीक आहे, मी बाउन्सर बोलून ठेवतो. आणि तेवढ्यात खरोखरचा बाउन्सर तेथे येतो, आपला विवान. विवान रागारागात आलेला असतो. अवनी अवनी अशा हाका मारतो. राजा हे पाहतो, याला काय झालंय हेच त्याला कळत नाही. आणि विवान हा घरामध्ये अवनी अवनी अशा हाका मारत येतो. चंद्रकांत, अवनीची आई, महेश सगळं पाहतात, पण विवान त्यांना काही न सांगता चक्क त्यांच्या रूममध्ये निघून जातो. हे तुघे घाबरतात की नेमकं काय झालंय. इकडे अवनी आणि स्वाती बोलत असतात, तेवढ्यात विवान जोरजोरात दरवाजा वाजवतो. स्वाती दरवाजा उघडते तर विवान हा चक्क अवनीच्या अंगावर धावून जातो. तेवढ्यात महेश, चंद्रकांत, अवनीची आई तेथे येतात. विवान अवनीला म्हणतो, ए अवनी, माझा फोन का नाही उचलला? मला इग्नोर करायचं नाही, लक्षात ठेवायचं बरं का. तेवढ्यात चंद्रकांत चिडून म्हणतो, ए विमान, माझ्या मुलीवर ओढायचं नाही, माझी मुलगी ती, हे लक्षात ठेवायचं. विवान चांगलाच घाबरतो. त्याला समजतं लग्नाआधी माज दाखवून फायदा नाहीये. विवान म्हणतो, सॉरी अंकल, सॉरी, पण तुम्हीच मला सांगा ना, मी खूप घाबरलो होतो. मी अवनीला 150 कॉल केले, 150, पण अवनीने एक सुद्धा फोन उचलला नाही. मला किती भीती वाटली. मला असं वाटलं जसं मला किडनॅप केलंय तसं अवनीला किडनॅप केलं की काय. महेश चिडून म्हणतो, जर अशी कोणी हिंमत केली ना तर त्याला येथेच गाडीन. चंद्रकांत म्हणतो, महेश शांत हो. महेश म्हणतो, म्हणजे देशमान्यांच्या मुलीला किडनॅप करायची कोणाची हिंमत आहे का? तर विमान म्हणतो, नाहीये, पण शेवटी माझं अवनीवर खूप प्रेम आहे ना, माझी होणारी बायको आहे, म्हणून मला तिची काळजी वाटली. आता तुम्हीच सांगा अंकल, माझं काही चुकलं का? आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढचा एपिसोड म्हणजे धमाका असणार आहे, धमाका. मग नेमकं घडणार काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अवनी विमानवर खूप चिडेल आणि बाबांना म्हणेल, बाबा, अशा सायको मुलाशी तुम्ही माझं लग्न लावून देताय का? आणि चंद्रकांत चिडून चक्क अवनीच्या सनसनीत थोबाडीत मारणार आणि अवनीला म्हणेल, तुझं लग्न विवानशीच होईल. अवनी खूप दुःखी होईल, रडू लागेल आणि म्हणेल, बाबा तुम्ही हे काय बोलताय? तर चंद्रकांत तिला विचारणार, खरं खरं सांग, कोणत्या मुलासाठी तू विवानशी लग्न करायला नकार देतीये? अवनी म्हणेल, बाबा तुमच्यावर माझा विश्वास नाही आहे का? तर बाबा म्हणतील, तुझं वागणंच मला असं बोलण्यास भाग पाडतंय. तू असं वागतीये म्हणून आम्हाला संशय येतोय. अवनी खूप दुःखी होईल. इकडे राजाला काहीच माहीत नसणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, खरंच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका दिवसेंदिवस खूपच भारी होत चालली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. आणि उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.